शेतात जाताना बघा सगळं हिरवंगार. वातावरण आमच्याकडलं लई छान आहे. चिखल पण तेवढाच आहे. हे बघा शेळ्या घेऊन चाललेत शेतात. कडबा कुट्टी करायला चालाय, त्याचा आवाज येत आहे. हे बघा सोयाबीन छान आले. पाऊस पडला म्हणून चांगले दिसायला लागले, नाहीतर सगळे धान दुपार धरायला लागले होते. तर पाऊस पडल्यामुळे ह्यांच्यात जीव आलाय. शेवगा तोडला होता काय, शेवगा कसला फुटला हिरवागार. आम्ही इथे घेवड्याचा येल लावला होता आणि त्याला मांडव तयार केलाय. हा वेल याच्यावर चढवायचा आणि शेंगा काढायच्या. आमचं मामा बघा कसं बसल्यात, दात टोकरत. कोण नाही, मामी गेल्यावर करमायला काय. करमायला काय आता ते असतो गुणू बोलायला. गुणू बोलाय. जवळ असलं की शिव्या द्यायच्या आणि लांब गेलं की आपलं करमत नाही म्हणायचं. हा की भात खा बाई. कुणाला म्हणाला भात खा? कोंबडीला आपलं कुत्रीला आली. कुत्रे का मांजर आहे? मांजर. जा जा भात खाला. भात ठेवला होय तिला. भात आहे. जेवलो का? जेवलो की आता. जा जा खाजा तो बे. जा जा तिकडे जा. ही बाग तर तुम्हाला आमची माहितीच आहे. आता ही काड्या रंगल्या त्या आपलं निवांत हाव. खालचं गवत फवारले. आता बागेचं काय नाही, निवांत आहे काम. बागेचं मालक काय तर करतात की ड्रामात. काय करता मालक? औषध उरलं होतं STP काढायला होय. काढून पंपाच्या पाठीवरच्या पंपाने फवारायचं. बरं बरं. मॅडम कशी काय चक्कर मारली राणा? येऊ म्हणलं, काय करता काय नाही बघायला. व्हिडिओ करता काय? व्हिडिओ काढते. दाखवा जगाला, कला दाखवा आमची. शेतकऱ्याच्या कला तर सगळ्यालाच माहिती आहे त्या. कारवड कुठं आहे? पलीकडलं बी फवारा परत येता जाताना होतंय. ती पण परत होतंय मोठं. परत होतंय मोठं. गाय बांधावर बांधली म्हणत होते नाही. गाय बांधली इकडं खाली, पण काय दिसेना झाली कुठं बांधली अडचणीत काय माहिती. हे चुकाट्याच. कुठं आहेच? किती अडचणीत बांधलंय, तुला दिसेना झाली. मला नाही बाबा जाता येत तेवढ्या अडचणीत. थांब मी ह्यांना बोलवते. बघा आमच्याकडलं वातावरण कसं वाटतं, हिरवंगार. याच्यामध्ये तुरी आणि सोयाबीन पट्टा पद्धत आहे. हे बघा शिंदीचं झाड आहे.
ही जी पन्हाळ्या आहेत का, ही पन्हाळ्या ह्याच्यापासून झाडू बनवतात. ही काट्याचं झाड. हे बघा अंजीरचं झाड. सगळी पानं गळून पडल्यात, फक्त अंजीर दिसायला. ही बघा नदी वाहते. नदीच्या कडेलाच आमचं शेत आहे. वाट करायला लागल्यात फवारून. बघा इकडं विहिरीकडे यावं लागते, खाली यावं लागते, त्याच्यामुळं फवारायला लागल्यात. सगळं गवत इचुकाट्याचं. शेतकरी झटून काम करते बघा. इचुकाट्याचं पण भीतीच आहे की हो. नीट फवारा, नीट चुकून, नाहीतर परत आणखीन गवत मोठं होतं. श्रावण महिन्यात सोमवारी आपण बेलाची किती हे करते. हो का, बेलाचं झाड कसं केलंय हे बघायला. काय तर ठेवलंय का फांद्या. ही काय नदीच्या कडेला असल्यामुळे याचं काढता येत नाही त्यांना. हे मोठं झाड आहे पण इथं काहीच ठेवलं नाही. कसं वाढायचं आहे ना. आमच्या इथं मोठं बेलाचं झाड, याला बेल पण लागलेत बघा. हे बघा हा बघा ऊस. ही बघा आमची विहीर. विहिरीच्या कडेने तर किती अडचण आहे. आणि विहिरीवरती बघा ही कसले खोपे तयार केलेत. हे बघा शेंड्याला एकदम किती सुंदर आहेत बघा. एक पाण्यात पण पडलाय. किती कष्ट वाया गेलं तिचं. सापापासून पिल्ल्याचा बचाव होण्यासाठी सुगरणीने इथं खोपा तयार केलेला असतोय. त्याला शेंड्यावरती जाता येत नाही. हा चला. ही कशाची फुलं आहेत ओळखावर? आम्ही तर ह्याला ठणठणी म्हणतो. तुम्ही काय म्हणता याला? कमेंट करून नक्की सांगा. तिकडून फवारल्यामुळे उसातनंच वाट आहे. उसातनं जावं लागतंय. त्यांच्या पाठीमागे जावं. हा पटपटच यायला लागला. उसाने कापतंय बघा हे सगळं हाताने. हे निघाले काय मालकाच्या मागं. अडकली काय तिथून? घ्या वरीच. खालीच यायचं का फवारायला? मी घेऊ का मग हिला? का नाही ऐकायचं? चाटायला लागली मालकाला. वाढदिवस आहे तिचा आता. पोळ्याला नाही, हळदी दिवशी. तेच की पोळ्याच्या अगोदरच्या दिवशी. दुसऱ्या दिवशी पोळा. मी तुम्हाला ही वासरू झालेला व्हिडिओ दाखवला होता बघा. आता हिचा वाढदिवस करणार आहोत.